मंडळींनो शितल्या स्वतः वावटळ म्हणता आता काय उगाच नाही हो, कारण आत्ता हय दिसता थोड्या वेळान खय आसात हे त्याचं ते कव माहीत नसता. तर मंडळींनो कोणाक सांगलेलं नाही हो गावाक येतलं आणि आये बघून म्हणता कल तर लेकरू माझं मुंबईत होता आज हय कसा काय. तर मस्त आईच्या हातचे 2 घास खाले आणि परत घरा केले, मस्त फटाफट तयारी केली आणि देवळात गेले. मंडळींनो आपल्या कोकणात ना कार्यक्रम बारको असताना नाही तर मोठो असताना जेवणारी मंडळी 50 असताना नाही तर 500 असताना जेवण मात्र ना आमचे घरणीच करतात. आणि मंडळीने ह्या जेवणात ना त्यांची एकी दिसन येता सगळे बायका एकत्र येतात. मंडळीनं कोण वाटाप काढता, कोण भांडी घासतात, तर कोण फोडणी मारता. तर मंडळीनं आता पूजा पण आटापली, आरती झाली. तर मंडळीनं मस्त आरतीचा आशीर्वाद घेतलाय आणि मंडळीनं जरा वाऱ्यावर बसले आणि म्हटलं आता फटाके वाजवूक जाऊया. तर मंडळीनं फटाके वाजूक गेले, पण ज्याच्या हातात मोबाईल दिले तो जीव जायतागत भियान पळालो. तर आता मंडळीनं म्हटलं जरा घरात जाऊया, कारण घामाघूम पण होक झालेला. असं विचार केलेला आहे की साडी सोडून ड्रेस घालीन, पण म्हणणे घरा घेऊन बघतोय तर सगळ्यांनीच साडी नेसलेल्याने. मग काय परत थोडंसं लुक चेंज केलंय, केसांवर जराशी शिरा मारलेली. म्हटलं आता जेवक जाऊया, कारण म्हणणे गावाक येऊचं म्हटलं ना की आपली ताण बुक खाई जाता काय माहित. कारण काल दुपारी जेवलेलं आहे, अख्खी रात्र माझी ट्रेन मध्ये गेलेली आणि सकाळी घरा केल्यापासून वेळ देवळात गेलेलो, त्याच्यामुळे पोटात म्हणणे अनाचं कण नाही होतं. तर म्हटलं आता जेवूया. आणि समोर सुवर्ण क्षण बघूक भेटले, एक बाप बेटे एकत्र जेवक बसलेले आणि समोर त्यांचा लेकरू जेवक बसलेला. तर मंडळीनो जसा खाऊक बसलाय ना जो तो येऊन मंडळीनो विचारित होतो काय नाही काय तुमका तर माहिती आहे शितल्याक भूक लागली की शितल्या वांडरासारख्या खाता. तर मंडळीनो मस्त आहे की भात डाळ सांबारा पापड लोणचा खीर असं जेवण होता. उभो आडवो मंडळीनो हात मारलाय आणि म्हटलं आता जरा वाढूक पण लागाया. तर मंडळीनो नंतर बसलेल्या बायकांका जेवण वाढलंय आणि मंडळीनो ज्या औषधींनी जेवण केलेल्यानी त्यांनीच नंतर भांड्यांचो राडो घासल्यानी.